शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर मागील 38 दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे। सरकारनं मराठ्यांकडनं 24 डिसेंबरची वेळ घेतलेली आहे। आज 7 डिसेंबर तारीख आहे। सरकारनं 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना सरसकट ओबीसी मधलं आरक्षण द्यावं आणि मराठा समाजाचा असणारा पिढ्यानपिढ्याचा वनवास संपवून टाकावा ही आमची सरकारला हात जोडून विनंती आहे। कारण मराठा समाजाकडनं सरकारनं मागे पण 1 महिन्याचा वेळ घेतला होता, आता 2 महिन्याचा वेळ घेतलेला आहे। सरकारनं यापुढच्या काळामध्ये कुठलीही चालढकल करायचं काम किंवा तशा प्रकारची चाल मराठ्यांसोबत सरकारनं खेळू नये। कारण मराठ्यांनी जर एक चाल खेळली तर लक्षात ठेवा तुमचं पिढ्यानपिढ्याचं राजकारण संपून गेल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट पहिल्यांदा राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। सातत्यानं मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या ही मागणी करतायत। सरकार सकारात्मक त्या ठिकाणी विचार मराठा समाजाच्या बाबतीमध्ये करत आहे किंवा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता, परंतु सरकारनं काही त्या म्हाताऱ्या पुढाऱ्यांचं ऐकून त्या म्हाताऱ्या मंत्र्याचं ऐकून सरकारनं त्याच्या सुरात सूर मिसळायला चालू केलेला त्या येवल्याचा कोण पुढारी आहे ती किडा दमडीचा की सरकार सुद्धा असं म्हणतंय, मुख्यमंत्री असं म्हणतायत, तो येवल्याचा पुढारी म्हणतोय त्याच्या मताशी आम्ही सहमत आहे। अरे थू तुमच्या या सगळ्या पदावरती, थू तुमच्या राजकारणावरती। मराठा समाज 24 तारखेपर्यंत वाट बघतोय, नाहीतर नुसता तुमच्या राजकीय कारकिर्दीवर थुकणार नाही तर मराठा मुतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी। कारण तुम्ही घाणारड्या पद्धतीनं राजकारण करताय। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना विनाकारण या राजकारणामध्ये ओढलं जातं आणि ते सुद्धा पडतायत। त्यांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या राजकारणामध्ये बळी पडू नका, कुठल्याही राजकारणाच्या दबावाला बळी पडून तुम्ही राजीनामा वगैरे देण्याचं नाटक करू नका। कारण तुम्ही ज्या पद्धतीनं नाटक करताय लक्षात ठेवा आमची सरकारकडे मागणी आहे की ज्यांनी कोणी राजीनामा दिला आणि राजीनामा देण्याचं नाटक करतायत हे सगळे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य। सरकार ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस स्थापन झाले खोके घेऊन म्हणतायत अशी चर्चा आहे सगळीकडे, तशीच मराठा समाजाच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सुद्धा खोके घेऊन त्या आयोगामधनं बाहेर पडतायत का काय, त्याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी ही मराठा समाजाची मागणी आहे। याचबरोबर आजपासून हिवाळी अधिवेशन चालू आहे। सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्याने घ्या। आज सकाळपासून आम्ही वाट बघत होतो की आता बातमी येईल मग बातमी येईल, मराठा आरक्षणाचा विषय घेतलाय आणि त्याच्यावरती चर्चा चालू झाली आहे, परंतु आणखी एकाही आमदारांना आणि मंत्र्यानं थोबाड उघडलेला नाही मराठा आरक्षणावरती। त्या सर्व आमदारांचा आणि मंत्र्यांचा सर्वप्रथम मराठा समाज निषेध करतो या ठिकाणी। कारण मराठ्यांची मतं घेऊन तुम्ही आतापर्यंत राजकारण केलंय। मराठा समाजाच्या जीवावरच तुम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री झालात आणि त्या समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं सोडून चहा पाणी घेते ती, बिस्किटं खाते ती, जामून खाते ती, कुठं काजू बदाम खाते ती म्हणत तिथं काय काय, आणि मराठा समाजाचं कोणी तुमच्या बापानं बघायचं काय। लक्षात ठेवा राज्यकर्त्यांनो, तुम्ही जर मराठा समाजाचा प्रश्न सोडवला नाही, आज आम्ही अर्धनग्न आंदोलन करतोय, मराठा समाज अर्धनग्न व्हायला भेट नाही। इथून पुढच्या काळामध्ये तुमची राजकीय कपडे काढून तुम्हाला नागवं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी। कारण मराठा समाजाचा संयमाचा अंत तुम्ही बघत आहात, मराठा समाजाचा संयम बघत आहात। मराठा समाजाने आतापर्यंत 58 मोर्चे काढले शांततेनं, साधी कुठं टाचणी सुद्धा पडली नाही, कुणाला काटा सुद्धा रुतला नाही, एवढी काळजी मराठा समाजाने घेतलेली आहे। मराठा समाज हा तथागत गौतम बुद्धाच्या विचारानं चालणार आहे, शांतता प्रिय मराठा समाज आहे। जोपर्यंत मराठा समाजाच्या हातामध्ये रुग्ण असतं तोपर्यंत मराठा समाज शेतामध्ये मशागत करत असतो, पण तुम्ही जर मराठा समाजाचा शांततेचा संयमाचा अंतच बघायचा ठरला असेल, मराठा समाजानं हातात शस्त्र घेतलेलं तुम्हाला कधीच परवडणार नाही, ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा।
ज्यावेळेस आम्ही कुठल्याही विषयाचं समर्थन करत नाही मराठा समाज, मी आताच सांगितलं मराठा समाज हा शांतताप्रिय समाज आहे, पण कुणीतरी तुमच्यातल्याच भाडखाऊनी कुणाची आमदारांची दोघा तिघांची घरं जाळली आणि सगळ्या महाराष्ट्रातले आमदार खासदार लगेच मुंबईला एकत्र आले. चला 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 आपली घरं पेटायला लागली ती, आता आपल्याला त्यातनं काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. जर तुमची घरं पेटायली म्हणून तुम्ही एकत्र येत असाल तर मराठा समाजाच्या 100-200 आई बहिणींचा आमच्या कुंकू पुसलंय, अनेकांनी समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलंय, तुम्ही काय एकत्र येत नाहीत? हा मराठा समाजाचा सवाल तुम्हा सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पुढाऱ्यांना आहे. त्याच्यामुळं तुम्ही फक्त टीव्ही पुढे येऊन म्हणू नका मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे, मराठा समाजाला आम्हाला न्याय द्यायचा आहे, मराठा समाजाला आम्हाला हे करायचं आहे, मराठा समाजाला आम्हाला ते करायचं आहे. तुम्ही काहीच करत नाहीत. या अनेक वेळा मराठा समाजाने या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. तुम्ही फक्त आश्वासन देता, ह्याच्या पलीकडे तुम्ही काहीच करत नाहीत. त्याच्यामुळं तुमच्या आश्वासनाला मराठा समाज बळी पडणार नाही. तुम्ही कृतीच करावी अशी आमची विनंती आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही तात्काळ सोडवा, अन्यथा तुम्हाला तुमचं राजकारण संपवल्याशिवाय मराठा समाज कदापि शांत बसणार नाही. ही गोष्ट सगळ्याच पक्षातल्या राजकीय पक्ष पुढे ध्यानात घेणं गरजेचे आहे. तुम्ही समजत असाल की मराठा समाज येड्यात निघतोय, आता येड्यात निघणार नाही, कारण आमचा सेनापती मनोज जरंगे पाटील आहे. मनोज जरंगे पाटलाच्या पाठीमागे महाराष्ट्रातला मराठा समाजासोबत सर्वच समाज, ओबीसी बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, एससी एसटीतले सगळे समाज आज जरंगे पाटलाच्या पाठीमागे उभा आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका. आम्हाला जर तुम्ही येड्यात काढलं 2024ला मतपेटीतनं आम्ही तुम्हाला येड्यात काढल्याशिवाय शांत बसणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सरकारला हात जोडून आमची विनंती आहे की मराठा समाजावरती अर्धनग्न बसायची वेळ तुम्ही आणलेली आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवा, नाहीतर तुमचे राजकीय कपडे फाडल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यावी आणि मराठा समाजाचा प्रश्न येणाऱ्या चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये सोडवावा. अन्यथा तुम्ही जर पुन्हा करू मग करू असं जर म्हणत असाल तर मराठा समाज सुद्धा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्या लक्षात घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण. मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.